आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ हा शोलेमधील प्रसिद्ध डायलॉग ज्याने चित्रपट आजरामर करून टाकला। हम अंग्रेजों के ज़माने के जेलर है, हा हा। घरवाली बाहरवाली चित्रपटातील गुजरता वक्त बड़े से बड़े मसले को सुलझा देता है। एक दूजे के लिए चित्रपटातील वो तो ऐसे चिपक गए हैं कि अगर सेंसर देखते तो कैचे चला देते। हा एक दूजे के लिए चित्रपटातील आजरामर डायलॉग। तसेच बोल बच्चनमधील अच्छे वक्त की कदर बुरे वक्त के बाद ही होती है। मालामाल विकलीमध्ये तर कॉमेडीचा बादशाह इतकी कॉमेडी आहे की अप्रतिम, त्याला तोडच नाही। अशा प्रकारचा कॉमेडी साईड ॲक्टर होणे नाही। आपण मित्रांनो आज बघणार आहोत असरानी, गोवर्धन असरानी यांच्याबद्दल। नुकतेच 2-4 दिवसाआधी त्यांचा मृत्यू झाला। 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांचं 50 वर्षाहून अधिक चित्रपटसृष्टीमध्ये करिअर आहे आणि खूप साऱ्या चित्रपटात त्यांनी कॉमेडी भूमिका बजावलेल्या आहेत। म्हणजे तरुण वयापासून ते म्हातार वयापर्यंत खूप सर्वात जास्त त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे। त्याचबरोबर काही मराठी चित्रपट आणि इतर भाषेतील अनेक असे चित्रपट आहेत की त्यांच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। मित्रांनो, असरानी यांचा जन्म जयपूर राजस्थान येथे झाला। त्यांचे वडील फाळणीनंतर सिंधमधील जयपूरला स्थलांतरित झाले। असरानी यांनी राजस्थान कॉलेज जयपूर येथील पदवीचे शिक्षण पूर्ण केले। त्यांचा अभिनय कार्यरत असरानी यांनी विनोदी, सहाय्यक आणि मुख्य भूमिकांसह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका गाजवल्या। त्यांनी सुमारे 350हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले। तसेच 500हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले। त्यांची प्रसिद्ध भूमिका शोले चित्रपट, जो की खूप गाजलेला चित्रपट आहे, त्यातील जेलरची त्यांची खूप गाजलेली भूमिका आहे। 1972 ते 1991 दरम्यान राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी तब्बल 25 चित्रपट केले। नुकतंच 20 ऑक्टोबर रोजी त्यांचं निधन झालं। ते त्यावेळेस 84 वर्षाचे होते। त्यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूट येथे आपला डिप्लोमा कंप्लीट केला होता। त्यानंतर त्यांनी नाटकांमध्ये त्याचबरोबर सिनेमामध्ये काम केले। हेराफेरी, चुप चुप के, हलचल, दीवाने हुए पागल, गरम मसाला, धमाल, मालामाल विकली, भागम भाग, भूल भुलैया, दे दनादन, बोल बच्चन, कमाल धमाल, मालामाल असे अनेक कॉमेडी चित्रपट त्यांनी केले, जे की आजही लहान मुलं, म्हातारे, त्याचबरोबर वृद्ध असे सगळे लोक ते चित्रपट बघतात। आणि जी जनरेशन आहे, म्हणजे 90ची जी जनरेशन आहे, ती सगळी 90ची जनरेशन त्यांनी हे सगळे चित्रपट आपल्या बालपणी बघितलेले आहेत। कॉमेडी म्हटलं म्हणजे परेश रावल आणि त्याचबरोबर असरानीचे एवढे वेगवेगळे डायलॉग आहेत की ते आजही अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतात। म्हणजे असा कलाकार की त्याने इतक्या वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि खूप त्या सगळ्या भूमिका गाजलेल्या आहेत। त्याचबरोबर जो डब्ल्यूचा चित्रपट असतो, त्याच्यामध्ये च्या खाली जे सोनं असते त्यासाठी जी धावपळ चालू असते, त्यामध्ये त्यांनी जी वडिलांची भूमिका केलेली आहे ती तर प्रचंड गाजलेली आहे। म्हणजे त्याचे मीम्स बनलेले आहेत, असे कित्येक त्यांच्या डायलॉगचे मीम्स बनलेले आपल्याला पाहायला मिळतात। असा अभिनेता, त्या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली। मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्यांच्याबद्दल थोडीफार जी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटूया नवीन काहीतरी घेऊन।